त्या भावेश कावरेला कान पटवण्याआधी त्याची मजबुरी विचारा की काय रे बडव्या, तू स्वतःला मराठी म्हणतोस ना, आता किमान माफी मागताना तरी मी पण मराठीच आहे, मीही मांसाहार करतो असं ठासून सांगतोस ना. मग हे घर फक्त शाकाहार करणाऱ्यांनाच विकणार, सिर्फ व्हेजिटेरियन्स कोई मिलेगा असं का बोललास? कारण त्याला त्या घराच्या विक्रीच्या सौद्यातून 2% दलाली मिळणार होती. 6.5 करोडचं घर विकलं की त्याचे 2% किती होतात याचा जरा विचार करा. हीच ती रक्कम आहे ज्या कारणानं तो आडनाव कावरे असणारा भावेश मराठी भैया बनला. मांसाहारी असाल तर घर मिळणार नाही, ओनली फॉर व्हेजिटेरियन्स अशा आशयाचा एक रिअल इस्टेटवाल्या दलालाचा व्हिडिओ कालपासून प्रचंड व्हायरल झालाय, जो काही महिने आधी त्याच्या त्या अकाउंटवर आला होता, पोस्ट झाला होता आणि तो आता उडवला गेलाय वादग्रस्त झाल्यामुळे. पण भावेश कावरे हा जो रिअल इस्टेट एजंट आहे त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ जो आला होता, मी म्हणालो की तो उडवलाय त्याने त्वरित, तात्काळ, ताबडतोब. आता नाव काय भावेश कावरे, एक मराठी तरुण इस्टेट एजंट आहे. कांजूर मार्गला याचं ऑफिस आहे आणि याचा कारभार जो आहे तो प्रचंड प्रोफेशनली सुरू आहे असं त्याच्या एकंदर जे वर्तन आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर जाणवतं. कारण एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते रिअल इस्टेट एजंट, हा त्याचा प्रवास जो आहे तो आपल्या मराठी मीडियानंही कव्हर केलेला आहे, दखल घेतली त्याची. कसं आहे ना, इन्स्टा आणि फेसबुकवर अनेक पोरं आणि पोरी वेगवेगळ्या जॉनरचे रील्स वगैरे बनवून फेमस झालेले आहेत, आपण पाहिलेलं आहे. चाळीत ज्यांना झिंगूर असं संबोधलं जातं त्याही कॅटेगरीतली पोरं अचानक इन्स्टाच्या त्या झगमगाटात झिंगूरवरून इन्फ्लुएन्सरपर्यंत पोहोचलेली आपण पाहिलेली आहेत. मग कोलॅब्स, ॲड रेव्हेन्यू अशा अनेक मार्गांनी पैसा येतो. यातले अनेक जण चाळीतून फ्लॅट्समध्ये जातात, बुडाखाली गाड्या येतात आणि हे सगळं परत शो ऑफ करून त्यातून परत पैसा येतो. अर्थात यासाठी काहींनी खरोखरच मेहनत केली आहे, तर काहींचं नशीब आणि काहींचा त्याग. हा त्याग काय प्रकारचा असतो हे मी काय वेगळं सांगायला नको आहे तुम्हाला, किंवा जर माहीत नसेल तर कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करून सांगेन हा त्याग काय प्रकार आहे. तर या भावेश कावरेनं आपलं बस्तान बसवताना काही इन्व्हेस्टमेंट्स या आपल्या स्वतःच्या इमेज मेकिंगसाठी केलेल्या आहेत, ते जाणवतं. त्याची एक स्टाईल आहे. वेस्टर्न लाइन में घर देख रहे हो, आ जाओ दिखा दूंगा. सेंटर लाइन में घर देख रहे हो, आ जाओ दिखा दूंगा. हर्बल लाइन में घर देख रहे हो, आ जाओ दिखा दूंगा. घर देख रहे हो, आ जाओ दिखा दूंगा, आ जाओ दिला दूंगा असं काहीतरी बोलतो तो प्रत्येक व्हिडिओमध्ये. या भावेशपेक्षाही चटपटीत आणि लफेदार मराठीत किंवा अगदी हिंदीत असे रिअल इस्टेट बनवणारे 1-2 जण माझ्या पाहण्यात आहेत. पण ते पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधल्या, नाशिकमधल्या किंवा अगदीच पुणे मुंबई रोडवरच्या त्या ताथवडे, पुनावळे अशा भागातल्या प्रॉपर्टीजवर रील्स आणि फुल लेंथच्या व्हिडिओज बनवतात. मी बऱ्याचदा असे व्हिडिओज टाइमपास म्हणून पाहत असतो. त्या टाइमपास मागचं कारण सायकोलॉजिकल असंही असेल की मोठमोठ्या प्रॉपर्टीज पाहायच्या, भलेही विकत घेण्याची ऐपत नसली तरी पाहायच्या आणि समाधान मानायचं, किंवा या सॅम्पल फ्लॅट्सचं जे इंटिरियर असतं ना ते पाहायचं. अनेक नवनवे आयडियाज त्यात पाहायला मिळतात. कारण कसं आहे की मी कमर्शियल आर्टिस्ट आहे मूळचा, त्यानं वेळ मिळेल तसा काही पर्सनल इंटिरियरची कामं असतात तीही करतो मी. तर इथं मला माझ्या व्यवसायाची जाहिरात वगैरे करायची नाहीये, मी एक ओघात सांगितलं तुम्हाला. तर हे असले रील्स बनवण्याबद्दल आपण आज बोलतोय. यांची एक शैली असते, एक नमुना म्हणून हे बघा. महंगे महंगे फ्लैट के बीच में कुछ सस्ता और बड़ा, वो भी नियरिंग पोजेशन में मिला है, जिसका काफी शानदार ये लिविंग रूम और इस तरफ हवादार है ये बालकनी और मुंबई बैंगलोर हाईवे सिर्फ 1 किलोमीटर की दूरी पर. पाहिलं तर हा भावेश कावरेही असंच काहीतरी, म्हणजे नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे दो नंबर पे कॉल करो. ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का. यहाँ से एंट्रेंस करोगे तो आपको ये शू रैक रखने के लिए जगह मिल जाती है. ये है आपका यूज हॉल अटैच बालकनी के साथ. बालकनी की भी साइज देखने के लिए जब आओगे तो आपको बालकनी की साइज देख के मजा आ जाएगा. यह है पूरे साउथ बॉम्बे का व्यू. यहाँ से आपको सी व्यू भी देखने मिल जाता है. सी व्यू इतना प्यारा दिखता है ना यहाँ से कि आप देखते ही रह जाओगे. 6.5 करोड़ के अंदर 2 BHK विथ 1 कार पार्किंग के अंदर कोई बेसमेंट कार, मतलब सॉरी
टावर या फिर मैकेनिकल कार पार्किंग नहीं होने वाली, प्रॉपर सरफेस पोडियम कार पार्किंग होने वाली है। ये एक बेरशल अपार्टमेंट है विथ सी व्यू। अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम। हे असं बोलायचं. पण त्यानं जोश जोशमध्ये एका रीलनं स्वतःचा पार टेबल टेनिस करून घेतलाय. टेबल टेनिस नाही, टेबल टेनिस मध्ये जो पिंग पॉंगचा चेंडू असतो ना, तो छोटा प्लास्टिकचा, तो करून घेतलाय. अर्थात हा तोच भावेश आहे ज्याचा एबीपी माझा नावाच्या चॅनलवर इंटरव्ह्यू झालेला आहे, तोही 3 वर्षांआधी. आता हे असले इंटरव्ह्यूज कसे मॅनेज होतात हे पण तुम्हाला सांगायला नकोच आहे, तुम्हाला सगळंच माहिती आहे. पण एक गोष्ट या घटनेच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा अधोरेखित करायची की हा भावेश रीलमध्ये छातीटोकपणे बोलत होता फक्त व्हेजिटेरियन लोकांनाच हा फ्लॅट विकला जाईल. पण आता जेव्हा काही मराठीप्रेमी सेना आणि सैनिक जागे झाले तेव्हा हा बोलतोय की त्या फ्लॅटचा जो ओनर आहे त्या ओनरचीच मागणी होती की होतो की इथे व्हेजिटेरियन लोकांनाच हे घर भेटेल, कारण की त्या ओनरचाच क्रायटेरिया होता की मला हे घर एका व्हेजिटेरियनला द्यायचं आहे. पण त्याच्या रीलमध्ये तर स्पष्ट दिसतंय की ही बिल्डिंगच फक्त व्हेजिटेरियनसाठी राखीव आहे. आता 4 फटके पडतील, शिव्या तर पडल्याच आहेत, पडताच आहेत त्याला, पण धंद्यावर परिणाम नको म्हणून माफी मागून मोकळा आला. एक स्टोरी सांगितली त्यांनी त्या मागची. महाराष्ट्र, मी भावेश कावरे. एका व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय. त्या व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो की इथे व्हेजिटेरियन लोकांनाच हे घर भेटेल, कारण की त्या ओनरचाच क्रायटेरिया होता की मला हे घर एका व्हेजिटेरियनला द्यायचं आहे. तो ओनर स्वतः वारकरी आहे आणि तो मांसाहार करत नाही. मग त्याची अशी इच्छा होती किंवा त्याची काही अशी श्रद्धा असेल की हा फ्लॅट फक्त एका व्हेजिटेरियन कुटुंबाकडे जावा. पण हा काय पहिलाच प्रकार आहे का हो अशा पद्धतीचा? मुंबईत शेकडो मराठी माणसांना आजही घरं नाकारली जात आहेत. काही इमारती बनवताना त्यात जैन देरासर बनवलं जात आहे आणि त्याचा ठळकपणे उल्लेख प्रोजेक्टच्या जाहिरातीत केला जातोय. मागच्या जवळपास 30 वर्षांपासून हे मुंबईत सर्रास होताना दिसतंय, आजचं नाहीये. मराठी माणसांच्या चाळींचं रिडेव्हलपमेंट होतंय. या गोंडस नावाखाली तिथे टॉवर्स उभे केले जातात. 150-200 स्क्वेअर फीटांच्या घरातून मराठी चाळकरी हा थेट 700च्या एरियात जाऊन राहू लागला. कुठे राहतो? मी 700च्या एरियात राहतो. मी स्वतःच्या घरात नाही राहत, 700च्या एरियात राहतो. त्या 700च्या एरियाला जर गुणिले 10 रुपये केलं, कमीत कमी 10 रुपये म्हणजे 7,000 इतका मेंटेनन्स यायला लागतो. आधी बिल्डरने वर्षभराच्या मेंटेनन्सची जबाबदारी घेतलेली असते, तोवर गोड लागतं सगळं. ती संपली की ज्या घरात 25,000 महिना कमवणारा बाबा असतो, 12-15,000 कमवणारी आई असते, त्यांची 2 मुलं शिकत असतात कॉलेजला, म्हातारे आजोबा किंवा आजी असते किंवा दोघेही असतात, मग त्यांचं दवादारू सुरू असतं. त्यांना पूर्वी चाळीत असताना मेंटेनन्स शून्यच होता. वीज बिल 700च्या आत यायचं, 1 सिलेंडर 2 महिने पुरायचा, केबलवाला, दूधवाला, भाजीपाला मिळून घर चालवताना पोरांचं शिक्षण, म्हाताऱ्यांचं आजारपण हे सगळं कसं बसं निभावलं जायचं आणि हे सुखी होते. पण 700च्या घरात आले, सुरुवातीला महिना गोड गेला, आता दुखायला लागलं. आता अचानक 7,000 रुपये फक्त या टॉवरमध्ये राहण्यासाठी द्यावे लागत आहेत, बाकीचं सगळं वेगळं. ज्या मराठी माणसाचं हे जे घर चालवण्याचं गणित आहे ना, ते गणित बिघडलं, गणित चुकलं, गणित कोलमडलंय, त्यानं टॉवरमधला फ्लॅट विकलाय आणि तो गेला मीरा रोड भाईंदर नाहीतर वसईला. मागच्या 30 वर्षात असा हळूहळू मराठी माणूस हद्दपार केला या शहराच्या बदलत्या डेमोग्राफिकल प्रोग्रेसनं. त्याला विकासाचं नाव द्यायचं आपण, याला असा दहशतवाद, आतंकवाद असं काही म्हणायचं नाही. आधी मराठी माणसाला थेट कोणीच हाकलत नव्हतं 30 वर्षाआधी, कारण आजूबाजूला बऱ्यापैकी चाळी होत्या ज्यात तेव्हा मराठी माणूस नावाचा प्राणी मोठ्या प्रमाणात राहायचा, जो दहीहंडीला, गणेशोत्सवाला रस्त्यावर दिसायचा, डोक्याला भगवी पट्टी वगैरे बांधलेला. ती मराठी ताकद दिसून यायची, पण नंतर ही ताकद नामशेष व्हायला लागली. शाखा प्रमुखापासून नगरसेवक, नगरसेवकापासून आमदार हे लोक आधी गुजराती, मारवाडी, जैन बिल्डरचे सहाय्यक बनले, त्याला मदत करायला आले. पुढे चाळी रिकाम्या करून देणं यासाठी खोलीमागे यांचा दर ठरला. कन्सेंट लेटर ॲग्रीमेंट करून देणं ते LOI येईपर्यंत, तर कधी कधी CC येईपर्यंत त्या बिल्डरचे सहाय्यक असायचे. नंतर ते तर भागीदार बनले या बिल्डर लोकांबरोबर. आता यातल्या काही लोकांना सुगीचे दिवस आलेत इतके की ते चक्क बिल्डरच बनलेत.
मांसाहार करणारा मराठी माणूस जो या मुंबईतला भूमिपुत्र आहे तोच आता उपरा झालाय. तो आज नाही झाला, तर मागच्या 25-30 वर्षांपासूनची ही स्लो प्रोसेस आता काही लोकांना खुपायला लागली. कारण त्यात आता एक राजकीय पोटेन्शियल दिसायला लागले. या मुंबईत उरल्या सुरल्या मराठी माणसांच्या मतांवर आपलाच हक्क असावा म्हणून काहींना आता हा पुळका आलाय, हा मुद्दा आठवलाय. त्या भावेश कावरेला कानपटवण्याआधी त्याची मजबुरी विचारा की काय रे बडव्या, तू स्वतःला मराठी म्हणतोस ना, आता किमान माफी मागताना तरी मी पण मराठीच आहे, मीही मांसाहार करतो असं ठासून सांगतोस ना. मग हे घर फक्त शाकाहार करणाऱ्यांनाच विकणार, सिर्फ व्हेजिटेरियन्स कोई मिलेगा असं का बोललास? कारण त्याला त्या घराच्या विक्रीच्या सौद्यातून 2% दलाली मिळणार होती. 6.5 करोडचं घर विकलं की त्याचे 2% किती होतात याचा जरा विचार करा. हीच ती रक्कम आहे ज्या कारणानं तो आडनाव कावरे असणारा भावेश मराठी भैया बनला. अशाच 2-2% त्या 10 रुपये पर स्क्वेअर फीट मेंटेनन्समुळे मराठी माणूस कॉम्प्रोमाइज झाला हे लक्षात घ्या. गंमत म्हणजे या भावेशला मारण्याची भाषा करणारे लोक अगदी आपल्या किशोरीताई पेडणेकर सुद्धा आणि इतर मराठीचे नेहमीचे यशस्वी कलाकार ते सुद्धा, त्यांना जर आपापल्या पक्षातले तसेच हे असे चाळी खाली करून देणारे, कन्सेंट साईन करून देणारे, थोडक्यात काय तर भोळ्या साम मराठी माणसाला, म्हणजे ज्याला आपण भाबडा मराठी माणूस म्हणतो, त्या भाबड्या मराठी माणसाला गुंडाळून त्याचं हक्काचं घर गुजराती मारवाडी बिल्डरला स्वेच्छेनं द्यायला लावणारे आणि 2-5% दलालीवरून आता स्वतःच बिल्डर झालेले नेते जे आहेत ना, ते शोधा म्हणावं आणि त्यांना विचारा, हा क्षीण झालेला मराठी टक्का कोणाचा पाप आहे? हा दबत गेलेला मराठी आवाज कोणाचा पाप आहे? ओनली फॉर व्हेजिटेरियन्स हा टॅग या मुंबईला आज नाही लागलाय किंवा कोणी रातोरात येऊन नाही लावलाय, तर हे पाप आमच्या सो कॉल्ड मराठी नेत्यांचं आहे. ते म्हणतात ना, कर्मा हिट्स बॅक, नियती कोणालाही माफ करत नाही. तर एक वेळ अशी येईल की या सुगीत लोळणाऱ्या गब्बर मराठी नेत्यांनाही ते राहतात त्या टॉवरमध्ये यापुढे मांस मच्छी नाही चलेगा म्हणून हाकलून देतील हे परप्रांतीय. तेव्हा एक मोठंसं होर्डिंग लावा वरळी सीफेसवर किंवा अगदी मरीन ड्राईव्हवर, त्याच्यावर असं मस्त काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सफेद रंगाच्या अक्षरात लिहा, केम छो मुंबई आणि केम छो मराठी माणस.